नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजम। तर आताची राजकारणाची परिस्थिती पाहता मला एका गाण्याचं कडवं या ठिकाणी आठवलं। मी जरी गायक नसलो पण मी माझ्या तुडक्या मुडक्या शब्दात या गाण्याचं कडवं म्हणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। आणि हे गाण्याचं कडवं आताच्या परिस्थितीला आताच्या राजकारणाच्या घडामोडीला या ठिकाणी लागू आहे। तर मी माझ्या या तुडक्या मुडक्या आवाजात एक गाण्याचं कडवं या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि सुरुवात करतो कि देख तेरे इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूला 2 दिवसही या ठिकाणी झालेली। तर त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या उपमुख्यमंत्रीपद कोण होईल याची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। आणि या 2 दिवसाच्या आताच या ठिकाणी न्यूज चॅनलच्या हेडलाईन्स त्या ठिकाणी बदलल्या। आतापर्यंत अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येत होत्या, पण अचानक न्यूज चॅनलच्या हेडलाईन्स या ठिकाणी बदलल्या आणि आता या ठिकाणी दाखवण्यात येत आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी कोण घेणार। आणि आज मला वाटतं अजितदादा यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेणार आहे। तर खरंच राजकारण खूप वंगाळ होत चाललेलं आहे। दादा जे सांगत होतं ते खरंच आहे, कारण ज्यांनी आपलं आयुष्य या राजकारणासाठी लोकांच्या सुखादुःखासाठी अर्पित केलं, या राष्ट्रवादीतील नेत्यांना किंवा इतर पक्षांना सहकार्य करून सत्ता स्थापित त्या ठिकाणी केली आणि आज त्यांच्या 2 दिवसही त्या ठिकाणी मृत्यूला झाल्याने आणि आज राजकीय घडामोडी त्या ठिकाणी चालू झाली। त्याच्यापेक्षा मी आपल्या ग्रामीण भाग लय 100% चांगला म्हणेल, कारण आपल्या घरातील एखादा वयोवृद्ध 90-100 वर्षाचा वयोवृद्ध त्या ठिकाणी वारला तर आपण 6 महिने त्या ठिकाणी दुखवटा पाळतो, पण आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एक कामाचा माणूस त्या ठिकाणी वारला आणि आज त्यांच्या दुखवटा पाळणारीला सोडून आज सर्वांचं लक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होईल आणि त्यांच्या पत्नी आज शपथविधी घेण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे। तर या खंत या ठिकाणी वाटते की या उपमुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्र कोणत्या कारणाने थांबलेला आहे आणि या उपमुख्यमंत्री पद हे 8-15 दिवसांनी त्या ठिकाणी शपथविधी घेतल्याने काय फरक या ठिकाणी पडणार आहे आणि आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर कोणती घडामोडी आपल्या या महाराष्ट्रात या ठिकाणी होणार आहे हे या ठिकाणी कळायला तयार नाही। तर खरंच राजकारण खरंच वंगाळ या ठिकाणी झालेलं आहे आणि हे गाण्याचे शब्द खरंच या ठिकाणी लागू होत आहे कि देख तेरे इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। आणि आपण आयुष्यभर परिवारासाठी आपल्या लोकांसाठी मरमर त्या ठिकाणी करत असतो, पण मित्रांनो ज्याचं त्याचं जीवनच त्याला प्यार आहे। कोणी तात्पुरतं त्या ठिकाणी दुःख पाळतं आणि पुन्हा आपल्या कामात आम्हाला त्या ठिकाणी लागतं आणि स्वार्थ हा सगळ्यामध्ये लपलेला आहे। प्रत्येकाला मोठं त्या ठिकाणी होणे, त्यामुळे आपण आपलं जीवन जगत असताना कष्ट करत असताना आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे, कारण या दुनियात कोणी कोणाचं नाही ह्या आताच्या राजकारणी घडामोडीच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध होतं। धन्यवाद।